नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी उमेश उपनवर, संचालक सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती, तुमचं सर्वांचं खूप मनापासून स्वागत करतो. माझा आवाज येतोय सर्वांना? आज पोलीस भरती संदर्भात जे 30 जुलैला एक परिपत्रक प्रसिद्ध झालं होतं. प्रसिद्ध म्हणजे त्यांनी प्रसिद्ध केलं नव्हतं, पण असंच व्हायरल झालं होतं आणि त्या संदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांचं फोन आलं की नक्की काय परिपत्रक आहे आणि काय पद्धतीने भरती प्रक्रिया कशी असेल. तर त्या संदर्भात तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आज मी आलेलो आहे. या ठिकाणी निखिल जी आहेत, विजय जी आहेत, हाय विजय जी, स्वप्नील आहेत, रोहन जे आहेत, सर्वांना मनापासून नमस्ते, गुड इव्हिनिंग. सनी जाधव, तुमचं जे काही प्रश्न असतील ना ते जास्तीत जास्त प्रश्न तुम्ही विचारा आणि त्या सर्व प्रश्नांची उत्तर दिली जातील. जसं प्रश्न दिसतील अशा पद्धतीने. ठाणे सिटी कधी आहे? ठीक आहे. आता ही जी भरती प्रक्रियेचे लेखी कधी आहेत वगैरे ह्याच्यावर आपण सविस्तर नंतर बोलणार आहे, त्याच्या संदर्भात नंतर व्हिडिओ. पण आता ही जी नक्की भरती कशी असणार आहे किंवा या भरतीमध्ये जे नवीन शुद्धीपत्रक आलं त्यामध्ये काय नक्की बदल आहे. आपला मूळची जी जाहिरात होती 2019 ची जाहिरात आणि त्या 19च्या जाहिरातीमध्ये हे नवीन शुद्धीपत्रक आल्यामुळे काय बदल होऊ शकतो. तर ते 2-3 प्रकारचे बदल आहेत. एक बदल म्हणजे परीक्षा ऑफलाईन का ऑनलाईन हा विषय क्लिअर झालेला आता. त्याचबरोबर आरक्षणाबद्दलचा जी ईडब्ल्यूएस का ओपन कसं निवडायचं त्या संदर्भातला एक मुद्दा आहे. आणि जे सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट का ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट, ते कुठल्या कालावधीतलं लागणार आहे या संदर्भातले विषय आहे. आणि खूप तसा कमी कालावधी राहिलेला आहे, कारण सुरुवातीला साधारणतः 45 दिवस एडिटिंगसाठी ठेवलं जातील असं त्यांनी जाहीर केलं होतं. पण नेहमीच भरती प्रक्रियेत असं धक्के दिले जातात, ते विद्यार्थ्यांना आता सवय झाली पाहिजे. आता अचानक फक्त 11 दिवस एवढा कालावधी दिलेला आहे आणि 11 दिवसात चालक पदासाठी, चालक पदासाठी काय प्रश्न आहे? सर भरती एवढ्या लवकर नव्हती व्हायला पाहिजे. आता किती वर्ष एवढ्या लवकर नव्हती व्हायला पाहिजे असं काय विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. आता 3 वर्ष झालं विद्यार्थी वाट पाहतात ना, त्यामुळे आता तुम्ही अभ्यास करणं गरजेचं होतं सुरुवातीपासून. ह्याच्या आधीचं जर माझं फेसबुक लाईव्ह तुम्ही बघितलं असेल तर मी कितीतरी वेळा सांगितलं होतं की सप्टेंबरमध्ये कसल्या परिस्थितीत भरती होणार आहे. शेवटी तुम्ही किती कालावधी दिला तरी विद्यार्थ्यांना कमीच असतो. बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आलं की आता खूप कमी कालावधी राहिलेला आहे आणि भरती ऑफलाईन होणार आहे. हे फायनल याच्या आधी झालेलं आहे, पुन्हा एकदा त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. आणि त्या दृष्टीने आता आपल्याला काय स्ट्रॅटेजी राबवायची. आता आज फक्त माझं मी फेसबुकला यासाठी आलेलं की नक्की जे शुद्धीपत्रक आलं होतं हे शुद्धीपत्रक काय आहे हे आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यायचंय. आणि नंतर एकदा फेसबुकला येऊन नक्की तुम्हाला आता जे एडिटिंगचं ऑप्शन 5 तारखेपासून 5 ऑगस्ट पासून राहणार आहे ते एडिटिंग कसं करायचं त्या संदर्भात मला एकदा यायचंय. एडिटिंग करताना ईडब्ल्यूएस आणि ओपन निवडताना नक्की काय काळजी घेतली पाहिजे तेही आपल्याला पाहायचंय. आणि 2021 ईडब्ल्यूएस चालेल का असा प्रश्न आहे, त्या संदर्भातच मी आज बोलणार आहे सविस्तर. ठीक आहे. रुपेश जी आहेत, सर कालची भरतीची प्रवीण गायकवाड आहेत, त्यानंतर अरुण जे आहेत, संतोषजी मोरे आहेत. ठीक आहे, सर्वच जण लाईव्ह आलेले आहेत. आता आपण मूळ विषयाला सुरुवात करू. पहिल्यांदा मी तुम्हाला सर्वांना कल्पना असेल की 2019ची जी भरती होती त्याच भरतीतल्या उमेदवारांना ही भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. काही विद्यार्थ्यांचं फोन आलं की नवीनला संधी मिळेल का, तर तो विषय नाही. नवीनची भरती नंतर राबवली जाणार असं होम डिपार्टमेंटनीच जाहीर केलेलं आहे. तर आता सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या, ही 30 जुलैला जे परिपत्रक निघालं होतं त्याला शुद्धीपत्रक म्हणूया. हे शुद्धीपत्रक खरं तर विद्यार्थ्यांसाठी नव्हतं, ते विद्यार्थ्यांसाठी 5 ऑगस्ट पासून प्रसिद्ध होणार होतं वर्तमानपत्रात. पण त्याच्या आतच व्हायरल झालं आणि सगळ्या महाराष्ट्राला कळलं की अशा पद्धतीने आता भरती होणार आहे. आणि काही जिल्ह्यामध्ये औरंगाबादच्या भरती कधी होणार आहे तेही त्यात त्याला जोडून एक दुसरं परिपत्रक आहे त्यामध्ये जाहीर झालेलं आहे. मुंबईची भरती सुद्धा 1 ते 10 सप्टेंबर मध्ये घेतली जाणार आहे या कालावधीमध्ये, हे सुद्धा या निमित्ताने जाहीर झालेलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे खूप कमी कालावधी राहिलेला आहे आणि एवढ्या कमी कालावधीत विद्यार्थ्यांनी आता कशी स्ट्रॅटेजी राबवली पाहिजे हे आपण नंतर पाहणार आहोत की कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे हे आपण नंतर पाहू. पण तत्पूर्वी नक्की हे परिपत्रक आहे, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचा फोन आला की सर हे परिपत्रक आलेलं आहे पण नक्की काय आहे परिपत्रक. तर त्या परिपत्रकाबद्दल, त्या शुद्धीपत्रकाबद्दल आधी सुरुवातीला मी सांगणार आहे की सन 2019ची जी भरती होती, मूळची जाहिरात होती, मी तर विद्यार्थ्यांना सांगेल की पुन्हा एकदा ती जाहिरातीची प्रिंट काढा, कुठल्याही जिल्ह्याची एक प्रिंट काढा, मुंबई असेल पुणे असेल, कारण एकसारखा सगळ्यांचं फॉर्म होतं. त्या प्रिंट ती जी जाहिरात आहे त्या जाहिरातीमध्ये काही 3-4 महत्वाचे बदल केलेले आहेत. आणि काय बदल आहेत
त्या संदर्भातलं हे शुद्धीपत्रक आहे. तर त्या जाहिरातीमधलं जे बदल आहेत त्याचं जे शुद्धीपत्रक आहे हे 5 ऑगस्टला सर्व वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध केलं जाणार आहे. महाराष्ट्रातल्या सर्व वर्तमानपत्रामध्ये 5 ऑगस्टला तुम्हाला हे शुद्धीपत्रक पाहायला मिळणार आहे. पण 5 ऑगस्टला पाहायच्या आधीच सर्व महाराष्ट्राला पाहायला मिळालं हे सोशल मीडियाची चांगली कमाल आहे. सर्वांना 5 ऑगस्टच्या आधीच हे शुद्धीपत्रक पाहायला मिळालं. काय शुद्धीपत्रक? त्या शुद्धीपत्रकात सर्व घटक प्रमुख आहेत ना, म्हणजे महाराष्ट्रातलं सर्व SRPचं ग्रुप, रेल्वेचं ग्रुप सर्व, त्यानंतर ग्रामीण आणि शहरी ह्या सर्व घटक प्रमुखांनी हे शुद्धीपत्रक 5 ऑगस्टला वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्याबाबत सांगितलेलं आहे. आणि काय नक्की ह्या शुद्धीपत्रकामध्ये काय आहे तर 3-4 महत्वाचे ह्या शुद्धीपत्रकामध्ये बदल आहेत आणि आपण त्या बदलावरतीच पाहणार आहोत. EWSचं सर्टिफिकेट लागेल का असं बऱ्याच विद्यार्थ्यांचं मेसेज आहेत, पण ठीक आहे मी त्या सर्वच ह्याच्यावर होणार. तर महापोर्टल मार्फत तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सुरुवातीची ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलं होतं आणि ती भरती प्रक्रिया महापोर्टल घेणार होतं, सर्व अधिकार महापोर्टलकडे होतं. पण आता महापोर्टल रद्द झाल्यामुळे ही भरती प्रक्रिया जी आता राबवली जाणार आहे त्यामध्ये जे बदल करण्यात आलेले आहे त्यातला सगळ्यात पहिला बदल आहे ही भरती प्रक्रिया कसल्याही परिस्थितीत ऑफलाईन घेतली जाणार आहे. म्हणजे जिथं जिथं त्या भरतीत ऑनलाईन शब्द येतात ते सर्व शब्द ड्रॉप करून आता तिथं ऑफलाईन शब्द वापरा अशा पद्धतीचं शुद्धीपत्रक आहे. म्हणजे ही भरती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. ते सगळ्यात पहिला मुद्दा लक्षात घ्या. त्यानंतर परीक्षा केंद्राबाबतचा एक दुसरा बदल महत्वाचा आहे. परीक्षा केंद्र आता पूर्वी ज्यांनी 2019ला फॉर्म भरलेला आहे काही विद्यार्थ्यांना ते आठवत बी नसतील फॉर्म कसं भरलं होतं, पण आता पुन्हा एकदा मी त्या निमित्त सांगतो. 2019ला जो तुम्ही फॉर्म भरलं होतं त्यात परीक्षा केंद्र निवडताना तुम्हाला 3 पसंतीक्रम दिलं होतं. म्हणजे पूर्वीच्या जाहिरातीमध्ये 3 पसंतीक्रम होतं आणि 3 पसंतीक्रमात जर समजा तुम्हाला ती जिल्हा मिळाला नाही किंवा जास्त गर्दी झाली विद्यार्थ्यांची आणि त्या 3 पसंतीक्रमात जर तुम्ही नाही बसला तर ते पुन्हा नवीन एक पसंतीक्रम तुम्हाला उपलब्ध करून देणार होती. त्या ठिकाणी तुम्हाला परीक्षा द्यावी लागणार त्या ठिकाणी. म्हणजे 3 पसंतीक्रम देऊन सुद्धा जर जास्त विद्यार्थी आली तुम्हाला वेगळ्या पद्धतीने परीक्षा द्यावी लागली. पण ह्यात आता बदल काय केलेला आहे की तुमचं जी रिसिप्ट निघणार आहे तुमचं प्रवेशपत्र आहे त्या प्रवेशपत्रावर लेखी परीक्षेचं केंद्र आणि दिनांक दिलेला आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी निमूटपणे हजर राहायला सांगितलं आहे. म्हणजे पूर्ण अधिकारी त्यांनी त्यांच्याकडे घेतलेले की तुमच्या पसंतीक्रमाला आता तितकासं महत्व नाही. ते जे देतील ना पसंतीक्रम तुम्हाला एक आता इतकी विद्यार्थ्यांची संख्या आहे तर आपण ह्याच्या आधीचा व्हिडिओ पाहिला होता बनवला होता की हजार लाखातली संख्या आहे. एवढ्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेताना तुमच्या चॉईसला जास्त त्यांनी आता महत्व दिलं नाही, त्यांच्या चॉईसला महत्व दिलं आहे की ते जे परीक्षा केंद्र निवडतील त्या ठिकाणी ते रिसिप्टवर तुम्हाला डिटेल असणार आहे तुमचं परीक्षा केंद्र कुठल्या जिल्ह्यात आले आणि कुठल्या शाळेवर आहे त्या ठिकाणी तुम्हाला हजर राहायचे आधी एक दिवस जाऊन. तर अशा पद्धतीचं त्यावेळेस पुढे आपण व्हिडिओ बनवू त्या संदर्भातलं. पण अशा पद्धतीचा हा एक बदल आहे, परीक्षा केंद्रासंदर्भातला बदल आहे. आता आरक्षणासंदर्भातला एक बदल करण्यात आलेला आहे. नॉन क्रिमिनल ज्युनियर सर्व्हिस आणि मी सगळ्यात मुद्दा मी घेतो. मी तुमचा जे मुद्दा आहे नॉन क्रिमिनल वगैरे त्याच्यावर येणारच आहे. तर त्या आरक्षणासंदर्भातला जो बदल करण्यात आलेला आहे तो बदल अशा पद्धतीचा आहे की साधारणतः 2021 मेच्या आसपास SC-BCचं जे आरक्षण होतं म्हणजे सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास म्हणजे मराठा समाजाचं जे आरक्षण होतं कास्टचं आरक्षण ते रद्द झाल्यामुळं त्या जी जागा आहेत त्या जागा खुल्या प्रवर्गात समाविष्ट करण्यात आलेल्या आहे. हा सर्वांना या गोष्टीची कल्पना आहे की SC-BCच्या जागा सर्व जागा ह्या खुल्या प्रवर्गासाठी म्हणजे अराखीवचा जो गट असतो खुला प्रवर्ग त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. आणि SC-BCचं त्यात एक नमूद केलेला आहे बरं का मुद्दा. SC-BCचं जर एखाद्या उमेदवाराचं वय संपलं असेल तर मागासवर्गीयांसाठी जे देय असलेलं वयोमर्यादा बघा मागासवर्गीयांसाठी देय असलेली वयोमर्यादा आणि परीक्षा शुल्कामध्ये सवलत देण्यात आली. हा सुद्धा मुद्दा महत्वाचा आहे. हे 2 आरक्षणासंदर्भातले 2 मुद्दे महत्वाचे आहेत. तिसरा आरक्षणासंदर्भातला महत्वाचा मुद्दा असा आहे की विद्यार्थ्यांना चॉईस दिलेलं आहे. म्हणजे त्यांनी EWS निवडायचं काय खुला प्रवर्ग निवडायचं हा विद्यार्थ्यांकडे चॉईस देण्यात आलेली आहे. म्हणजे SC-BCच्या विद्यार्थ्यांनी खुल्या प्रवर्गातनं फॉर्म भरायचा का EWS मधनं फॉर्म भरायचा अशा पद्धतीचा पसंतीक्रम देण्यात आलेला आहे. बघा हा मुद्दा आहे की त्यासाठीची लिंक त्यासाठीची वेबसाईट त्यासाठीचं संकेतस्थळ 5 ऑगस्ट पासून खुलं राहणार आहे. आणि 5 ऑगस्ट पासून 15 ऑगस्ट पर्यंत इतका कमी कालावधी बघा 11 दिवस कालावधी विद्यार्थ्यांनी आपला योग्य EWS निवडायचं की खुला निवडायचा हे 11 दिवसात निवडायचं आहे. चुकून जर एखादा विद्यार्थी 11 दिवसात नाही निवडलं तर ती भरती प्रक्रियेला मुकू शकतो. त्यामुळे लक्षात ठेवा त्याच्या हातात फक्त 11 दिवस येतं की ओपन निवडायचं का EWS पर्याय निवडायचा. आणि ह्या संकेतस्थळावर जाऊन ते डिटेलमध्ये दिलेलं आहे त्या शुद्धीपत्रकामध्ये. नंतर ते वर्तमानपत्रात सुद्धा येणार आहे की तुम्हाला विकल्प निवडताना ते 11 दिवस देण्यात आलेले आहेत. त्या 11 दिवसात तुम्हाला शुद्धीपत्रक हे जे 11 दिवस आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला एडिटिंग करून तुम्हाला जे EWS निवडायचे का खुला प्रवर्ग निवडायचा ते तुम्हाला हे करायला लागणार आहे.
त्याच्यामध्ये एक स्पेशल नमूद केलेला मुद्दा सांगतो की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटतं की ईडब्ल्यूएस निवडतात पण ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट काढत नाही. त्यांना वाटतं की ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट नाही काढलं तर मला खुल्या प्रवर्गात घेतील, पण तसं घेणार नाही. जर तुम्ही ईडब्ल्यूएस निवडला तर ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे. जर ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट काढलं नाही तर तुम्हाला खुल्या प्रवर्गात घेणार नाहीत पण भरती प्रक्रियेतून बाहेर काढणार आहेत असं स्पष्ट सांगितलेलं आहे. बऱ्याच पूर्वी कसं होतं, एखादं सर्टिफिकेट जर विद्यार्थ्याकडे नसेल तर त्या विद्यार्थ्याला खुल्या प्रवर्गात घेण्याची पद्धत होती, म्हणजे एखाद्याकडे एखादं सर्टिफिकेट नसेल. पण आता तसं नमूद नाही. ईडब्ल्यूएसच्या बाबतीत तर पुन्हा तुम्हाला चॉईस दिलेला नाही. जर एखाद्याने ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट ईडब्ल्यूएस मध्ये फॉर्म भरला आणि चुकून ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट जर त्याच्याकडे नसेल तर त्याला भरती प्रक्रियेतून पूर्णपणे बाहेर काढलं जाणार आहे. त्याला पुन्हा ओपनचा पर्याय निवडता येणार नाही किंवा त्याला पुन्हा कुठलाच पर्याय निवडायला संधी दिलेली नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, बऱ्याच विद्यार्थ्यांचं कमेंट मी पाहतोय बऱ्याच वेळ झाला की ईडब्ल्यूएसचं प्रमाणपत्र किंवा नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र कुठल्या मुदतीतलं असलं पाहिजे. या संदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. तर त्या विषयात मला थोडीशी चर्चा करायची. खरं तर खूप संदिग्ध त्यांनी त्यात माहिती दिलेली आहे, पण तरी आपण त्यातून सांगूया. एक शासनाने याच्या आधी एक GR काढला होता आणि त्या GR मध्ये असं स्पष्ट नमूद केलं होतं की 2018-19 ची भरती असेल, बघा 2018-19 ची भरती असेल किंवा 2019-20 ची जर भरती असेल तर या भरतीसाठी मार्च 2020 पर्यंत ग्राह्य असणारं नॉन क्रिमिनल ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट असलं पाहिजे. ईडब्ल्यूएस म्हणजे नॉन क्रिमिनल, कारण ईडब्ल्यूएस म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शन, त्याला थोडक्यात आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग म्हणतात, ज्याचं 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे तो प्रवर्ग. बघा आता नीट समजून घ्या, 2018-19 किंवा 2019-20 ची जर भरती असेल तर मार्च 2020 पर्यंत नॉन क्रिमिनल काढलं पाहिजे असं नमूद केलेलं आहे. हे बरोबर आहे, कारण तसं पाठीमागे एक तसं परिपत्रक सुद्धा होतं, ज्या कालावधीत ती भरती असते त्याच कालावधीतलं नॉन क्रिमिनल इतर कागदपत्र लागतं. पण आता इथं प्रश्न असा निर्माण झालेला आहे की जे एसीबीसीचे उमेदवार आहेत, मराठा कास्टचे उमेदवार, त्यांनी तर ऑलरेडी सर्टिफिकेट काढलंच नव्हतं, कारण त्यांना याची काहीच पूर्वकल्पना नव्हती. आता ते 2021 मध्ये आता बरेचसे विद्यार्थ्यांचं मला फोन आले की सर अजून आम्हाला सर्टिफिकेट काढायचे, त्यांनी आता काढलेलं नाही, मग ते पाठीमागचं सर्टिफिकेट कसं काढतील मार्च 2020चं. तर त्या संदर्भात दोन गोष्टी पाहूया. यांच्या लिखाणामध्ये थोडंसं मला संदिग्धता अशी निर्माण झालेली आहे की मार्च 2020 पर्यंत काढणं तर विद्यार्थी शक्य नाही. मग तर दोन पर्याय असं करूया, म्हणजे जुनं तर काढलं तर बादच होणार तो अर्ज, म्हणजे मार्च 2019 वगैरे काढलं तर तो बादच होणार अर्ज, त्याचा विषय नाही. म्हणजे मार्च 2020 किंवा पुढचं पाहिजे तर दोन्ही सर्टिफिकेट काढा असं माझं म्हणणं आहे की मार्च 2020चं तुम्ही तहसीलदार किंवा सीटू मध्ये गेल्यानंतर संबंधितांना भेटून तुमचं जी नॉन क्रिमिनल ईडब्ल्यूएस काढताना उत्पन्नाचं जे दाखले देणार ते पाठीमागचं द्या 2020चं, आणि त्या सर्टिफिकेटची जी मर्यादा आहे ती 2020 असावी अशा पद्धतीचाच अर्ज तुम्ही द्या. प्रस्ताव तसाच द्या, मार्च 2020च आम्हाला सर्टिफिकेट, कारण तसं परिपत्रक मूळचं आहे. त्यामुळे ज्या जाहिराती असतील त्या जाहिरातीच्या कालावधीतलं लगतचं नॉन क्रिमिनल असावं असं एक परिपत्रक असल्यामुळं मला असं वाटतं की कुठल्या पद्धतीने रिस्क न घेता मार्च 2020चा काढायचा प्रयत्न करा. नाही निघलं तर मग आपण बघू त्या पद्धतीचा पुढं शासनाला त्या संदर्भात आपल्याला बांधता येईल किंवा सांगता येईल अशा पद्धती. पण मार्च 2020चं निघत असेल तर तो प्रयत्न करा, आणि मार्च 2000 नाही निघलं तर 21चं काढा नवीनचं. पण हे सर्टिफिकेट तुम्हाला काढावं लागणार आहे. पण शक्यतो मला असं वाटतं की प्रयत्न करून बघा मार्च 2020चं निघतंय का सर्टिफिकेट, कारण जरी कालावधी 21चा असला तरी त्याचं जी कालावधी आहे, म्हणजे तुमच्या सर्टिफिकेट जरी 2021 असलं तर त्याचा कालावधी या सर्टिफिकेटचा 2020चा निघू शकतो असं मला वाटते. तर तहसील ऑफिसला जाऊन सेतूमध्ये जाऊन तुम्हाला तशी चौकशी करायला लागेल की बाबा त्याचा कालावधी मार्च 2020चं सर्टिफिकेट असावं असा मुद्दा नमूद केल्यामुळे मला असं वाटतं की तो काढायचा प्रयत्न करा. जर त्यात काय टेक्निकल अडचण, कारण मी आजच पाहिलेलं आहे, उद्या मीही तुम्हाला निश्चितपणे प्रत्यक्ष त्याची माहिती घेतो, म्हणजे असं सर्टिफिकेट निघताना काय अडचण येतात का ते आपण बघू, आणि मग त्या पद्धतीने पुन्हा एकदा मी फेसबुकला वेळ वाटलंच तर तसं जर काय अडचण असेल तर. पण तुम्ही ह्याच्याबद्दल टेन्शन घेऊ नका, कारण हा तुमचा कुठलाच दोष नाही. तुम्ही सर्टिफिकेट तुम्हाला काय कल्पना काहीच नव्हती ना, पाठीमागचं सर्टिफिकेट तुम्ही, म्हणजे बाकीच्या विद्यार्थ्यांची अडचण नाही, पण खास करून एससीबीसीच्या विद्यार्थ्यांना थोडीशी अडचण म्हणण्यापेक्षा हे विद्यार्थी संदिग्ध झालेले आहेत की काय नक्की करायचं. तर 1% टेन्शन घेऊ नका, तुमचा कुणाचा दोष नाही. शासनाने जरी तसं नमूद केलं असलं तरी अशा पद्धतीचं मार्च 2020चं जर तुम्ही कागदपत्रांची पूर्तता केली, उत्पन्नाच्या दाखल्याची वगैरे पाठीमागची, तरी तुम्हाला ते सर्टिफिकेट निघू शकतं असं मला वाटतंय. आणि नाही निघलं तर मग आपण बघू पुढं काय करायचं त्या संदर्भात. पण आता सध्या 1% कन्फ्युज न होता सर्टिफिकेट काढणं अभ्यासाला लागणार. सर्टिफिकेट काढताना प्रयत्न करा मार्च 2020चं काढायचा, आणि जर काय अडचणी आल्या तर तशा पद्धतीचं तुम्ही फोन करा, तशा पद्धतीचं आपण मग पुन्हा बघू काय अडचण येते. उद्या परवाच आपल्याला समजेल नक्की काय हे येते, कारण मी चौकशी करून बघतो तहसील ऑफिसला कशा पद्धतीने असं जर काढायचं म्हणलं सर्टिफिकेट तर काय अडचण येऊ शकते का.
म्हणजे बॅकडेटेड, जास्त बॅकडेटेड तुमच्या सर्टिफिकेटवर तारीख 2021 येणार, पण त्याचा कालावधी जो येणार तो फक्त मार्च 2020 चा असणार आहे. अशा पद्धतीचं सर्टिफिकेट. इतर प्रवर्गासाठी बरं का अशा पद्धतीचा बदल करता येणार नाही. म्हणजे त्याला जर इतर प्रवर्गाला वाटलं आपल्याला ओपन मध्ये जावं किंवा आपल्याला ईडब्ल्यूएस मध्ये जावं तर त्याला जाता येणार नाही बरं का. फक्त एससीबीसीच्या विद्यार्थ्यांसाठीच अशा पद्धतीची तरतूद करण्यात आलेली आहे. ही एक गोष्ट नमूद करून घ्या, सगळ्यात महत्वाचं. त्यानंतर हे जे ईडब्ल्यूएस किंवा नॉन क्रिमिलियर ईडब्ल्यूएस निवडायचं किंवा खुला प्रवर्ग निवडायचा, हे दोन पर्याय निवडायचं जे संकेतस्थळ आहे ते संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. तर www.mahapolice.gov.in बघा, लक्षात ठेवा, www.mahapolice.gov.in हे या संकेतस्थळ 5 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. आणि या संकेतस्थळावर क्लिक करायचं, विद्यार्थ्यांनी या संकेतस्थळावर जायचं, त्याच्या पुढे पोलीस कॉर्नर हे एक बटन आहे, ते बटन क्लिक करायचं. ते बटन क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला ऑप्शन येईल पोलीस भरती 2019, त्याच्यावरती क्लिक करायचे. तुम्हाला सगळी माहिती दिलेली ऑलरेडी त्या शुद्धीपत्रकांना. 5 ऑगस्टला ते शुद्धीपत्रक प्रसिद्ध होणार आहे संकेतस्थळावर आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या वर्तमानपत्रावर. त्यानंतर वेब लिंक आहे, त्या वेब लिंकवर तुम्ही क्लिक करणार आहे आणि मग आपला जी घटक आहे त्या घटकाच्या URL वर तुम्ही क्लिक करून तुमचं जी ईडब्ल्यूएस किंवा खुला प्रवर्ग हे निवडणार आहे. अशा पद्धतीचं पर्याय दिलेलं आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की याचं काहीच टेन्शन नाही. आता मी जे सांगितलं की www.mahapolice.gov.in वर जायचं, त्यानंतर पोलीस कॉर्नर वर जायचं, त्याच्यावर क्लिक करायचं, त्यानंतर पोलीस भरती 2019 ऑप्शन जायचं, क्लिक करायचं. ह्याचं काय टेन्शन घेऊ नका, कारण हे सगळं तुमच्या संकेतस्थळावर 5 ऑगस्टला टाकलं जाणार आहे. त्यामुळं कमी कालावधी लक्षात ठेवा. आपल्याला 5 आणि 6 ऑगस्ट पासून तुम्ही फॉर्म भरण्याचा म्हणजे ही युनिट निवडण्याचा प्रयत्न करा, कारण कमी कालावधी राहणार आहे. नंतर जास्त विद्यार्थी असलं तर पुन्हा हँग किंवा इतर अडचणी येऊ शकतात. त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही 5 ऑगस्ट पासून सुरू झाला की 11 दिवस फक्त कालावधी आहे, त्या कालावधीत तुम्ही सगळ्यांनी अशा पद्धतीचा बदल करून घेणं गरजेचं आहे. हा जो विकल्प तुम्ही निवडणार आहे, हा विकल्प निवडण्यासाठी फक्त 5 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट एवढाच 11 दिवसांचा कालावधी देण्यात आलेला लक्षात ठेवा. सर, ज्यांनी ओपन मध्ये फॉर्म भरलेला त्यांना कुठेही काही बदल करायची गरज आहे का? अजिबात बदल करायची गरज नाही. ज्यांनी ओपन मध्ये फॉर्म भरला आहे त्यांनी काही बदल करायची गरज नाही, लक्षात ठेवा. ओपन मध्ये हे फक्त एससीबीसी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे, एससीबीसी या प्रवर्गात ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांनाच फक्त 2 ऑप्शन दिलेले आहे. एक तर खुला प्रवर्ग म्हणजे ओपन निवडा किंवा ईडब्ल्यूएस निवडा. अशा पद्धतीचा बदल फक्त त्यांच्यासाठी देण्यात आलेला आहे. त्यामुळे बाकीच्या विद्यार्थ्यांनी ते खरं त्याच्यात काहीच गोंधळात जायची गरज नाही. समजा ओबीसी असेल, एससी असेल, एसटी असेल, एनटी असेल, त्या विद्यार्थ्यांनी विनाकारण ते गोंधळलेले येते. म्हणजे हा प्रश्न एका घटकाचा पण सगळेच विद्यार्थी गोंधळ येतात. गोंधळून जाऊ नका. प्रॉपर आता फाईलमध्ये कागदपत्र सगळे व्यवस्थित ठेवा. तिथून पुढच्या टप्प्यामध्ये तुम्हाला रिसीट काढायला ज्यावेळेस लागणार आहे ना, त्यावेळेस सगळं तुमचा पासवर्ड, तुमचा मोबाईल, त्यावेळेचा नंबर, फॉर्मची प्रिंट सगळं व्यवस्थित तुमच्याकडे असेल. आता त्याच्यावर धूळ बसली असेल तर सगळं झटका व्यवस्थित. आणि आता आपल्याला पुढच्या तयारीला लागायचे. फाईल फोल्डर मध्ये सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित ठेवा आणि तयारी लागा. तहसील ऑफिस मध्ये केली तर ड्रायव्हरसाठी. सर, एक्झाम कधी होईल सांगा. एक्झाम जाहीर झाल्या ना, सप्टेंबर मध्ये एक्झाम प्रक्रिया पार पडल्या जाणार आहे. त्याच्यामध्ये सुद्धा एक विशेष म्हणजे समजा लोहमार्ग आणि कारागृह वगैरे यांच्या एकाच वेळेस एक्झाम घेतल्या जाणार होत्या. बँड पोलीसच्या शक्यतो सगळ्या बँडच्या एक्झाम एकाच वेळेस घेतल्या जाणार होत्या. त्याचं स्वतंत्र घटक केलं जाणार नाही. एसआरपीच्या एकाच वेळेस सगळ्या एक्झाम घेतल्या जातील. पण ते पुढा टप्पा आहे, आता त्याचं काय टेन्शन घेणार. सर, तहसील ऑफिसला चौकशी केली तर मला समजणारा प्रश्न बरं का. मी निश्चितपणे उद्या तहसील ऑफिसला चौकशी करून जो काही असेल बदल तो निश्चित सांगेल. फक्त खरं तर ह्यांनी ज्यावेळेस अशा पद्धतीचं शुद्धीपत्र काढलं जातं त्यावेळेस या गोष्टीचा विचार ह्यांनी करायला पाहिजे की काही विद्यार्थ्यांकडे कदापि शक्य नाही आता काढणं. तर त्यात नमूद त्यांना असं बोलायचं असेल की मार्च 2020 किंवा त्यानंतरचं काढावं असं अपेक्षित असेल, किंवा मग बाकीच्यांनी मार्च 2020 काढा पण ह्या प्रवर्गाला सवलत दिली पाहिजे असं पत्रक पाहिजे. पण ठीक आहे, मला असं वाटतं की असं विशेष बाब म्हणून पाठीमागचं सर्टिफिकेट सुद्धा काढता येतं असं माझ्या माहितीप्रमाणे. तर आपण तसंही प्रयत्न पहिल्यांदा करू. मार्च 2020 पर्यंत सर्टिफिकेट निघतंय का, नाही निघाणं झालं तर मग आपण त्या पद्धतीने मार्च 2020 सर्टिफिकेट असणार आहे क्विजचं, पण त्याचा जो कालावधी उत्पन्नाचा आहे, तुमचं उत्पन्न 2019-20 मध्ये किती होतं हे पकडायचं फक्त त्यांना. म्हणजे 8 लाखापेक्षा कमी होतं का तुमचं उत्पन्न, एवढाच विषय आहे तो, लक्षात ठेवा.
म्हणजे तुमचं बाकीचं काय पाहिलं जाणार आहे. म्हणजे तुम्ही 2021 ला तुमचं उत्पन्न किती हे पाहिलं जाणार नाही. फक्त 2019-20 मध्ये तुमचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी होतं का, आणि त्यासाठीची जी कागदपत्र असतात ती तहसील ऑफिसला द्यायची आणि ते दाखवून द्यायचं की आमचं त्या कालावधीत उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी होतं. त्याला ईडब्ल्यूएस म्हणायचं. त्यामुळे गोंधळात पडू नका आणि टेन्शन अजिबात घेऊ नका या गोष्टीचं. म्हणजे आता तुमचं माइंड शांत असणं गरजेचं आहे, कारण खूप मोठी लेखी परीक्षा तुम्ही आयुष्यात पहिल्यांदा फेस करताय. कारण गेल्या 16 वर्षात मी पाहतोय की पहिल्यांदा लेखी परीक्षा आहे, त्यातही एकाच धाराशिव आहे. म्हणजे आपला श्लेष अलंकार आहे ना, म्हणजे आपला सार अलंकार आहे ना, अजून समस्या. म्हणजे एकतर पहिल्यांदा लेखी परीक्षेला सर्वात जास्त उमेदवार आहेत 12 लाख. त्याच्यात पुन्हा लेखी परीक्षा म्हणजे जसं अवघड टप्प होत चाललेलं आहे ना, म्हणजे एकतर 12 लाख उमेदवार लेखी परीक्षेला बसणार. त्या लेखी परीक्षेमध्ये पुन्हा आणखीन एकाच 10चा रेशो ठेवलेला आहे. त्याच्यामुळे अजून जास्त टप होत चाललेला आहे. तर असं मला वाटतं की विद्यार्थ्यांनी त्या दृष्टीने आपलं स्ट्रॅटेजी आखली पाहिजे. तुमचं सर्व घटक आहेत ना, मी सुद्धा चालू घडामोडीचं फेसबुकच्या मार्फत निश्चितपणे घेणार आहे. तुमचं जे घटक वेगवेगळे आहेत ना, त्याचं नीट व्यवस्थित वर्गवारी करा. मराठी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, सामान्य असेल, चालू घडामोडी असेल, हे 5 घटक तुमचं अतिशय प्लॅनिंग करा. त्यासाठी तुमची पूर्ण स्ट्रॅटेजी वेगळी असली पाहिजे. स्वतःला प्रश्न विचारा की या एवढ्या लाखो उमेदवारांना मलाच का पोलीस करावं, आणि मला जर पोलीस करायचं असेल तर माझी वेगळी स्ट्रॅटेजी असली पाहिजे, माझं पूर्ण वेगळ्या पद्धतीत शेड्यूल असलं पाहिजे. म्हणजे मी असं सांगेल की ग्राउंडला जास्त वेळ सुरुवातीला देऊ नका. फक्त 1600 मीटरसाठी जर एखाद्याचं 1600 मीटर खूप वीक असेल तर निश्चितपणे त्याने तास दीड तास ग्राउंडसाठी द्या. पण ज्याचं 1600 मीटर, ज्याला कॉन्फिडन्स आहे की माझं 1600 मीटर चांगलं आहे, त्याने मला असं वाटतं की ग्राउंडला जास्त वेळ देण्याची अजिबात गरज नाही. कमीत कमी वेळ द्या. म्हणजे त्या वेळ त्या अर्धा तास वगैरे जस्ट रनिंग करतो आपण. जास्तीत जास्त अभ्यासाला वापर करा. शेवटच्या 8-10 दिवसात पूर्णपणे ग्राउंड जरी थांबवलं तरी चालेल, कारण निश्चितपणे ग्राउंडला सुद्धा कालावधी मिळणार आहे. कारण हा एवढ्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा पार पडणं ही काही सोपी गोष्ट नाही. आणि एवढ्यांची लेखी परीक्षा झाल्यानंतर फर्स्ट अँसर की, सेकंड अँसर की, त्या प्रश्नांमध्ये निश्चितपणे काय घोळ असणार आहे. तो सगळा घोळ मिटेपर्यंत, त्याचं हे होईपर्यंत महिनाभर कालावधी मिळू शकतो. त्यामुळे ज्या दिवशी तुमचं लेखी परीक्षा संपल त्या सेकंदापासून तिथून पुढे ग्राउंड डोक्यात ठेवायचं. लेखीचं काय डोक्यात सगळं काढून टाकायचं आणि ग्राउंडमध्ये कसं आपल्याला 50 पैकी 50 घेत ते फोकस द्या. पण आता ग्राउंडकडे, ज्याचं ग्राउंड एकदम चांगलं आहे त्याने थोडंसं दुर्लक्ष केलं तर मी सांगतो चालत. पण ज्याचं ग्राउंड खूपच वीक आहे ना, त्याने मात्र 1 तास द्यायला काय हरकत नाही. 2 टाइम ग्राउंड तर अजिबात करू नका. एकच टाइम ग्राउंड करा. मला समजला ईडब्ल्यू असेल नॉन क्रिमिलियर बद्दलच लय प्रश्न येतात, पण मला समजा ना ते काय. तर सर मी एमपीएससी आहे महाराष्ट्र 2020 पर्यंत. चालकचा पेपर होईल का सर? चालकचा पेपर होणार आहे ना. हे चालकचं आणि एसआरपीचं सगळ्यांचंच पेपर घेतलं जाणार. तर चालक पदाचं कदाचित एकत्र परीक्षा होऊ शकते, एसआरपी पदाची एकत्र होऊ शकते, आणि ह्याचे लोहमार्गची तर निश्चितपणे एकत्र होईल. अशा पद्धतीच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत त्या. आणि जे आयुक्तालयाचं गट आहे त्यांच्या मात्र परीक्षा वेगळ्या होतील. परीक्षेत्राच्या अंतर्गत जे जिल्हे आहेत त्यांच्या परीक्षा वेगळ्या होतील. एकत्र या परीक्षेत्राच्या एका परीक्षेत्राच्या अंतर्गत येतील. अशा पद्धतीने ईडब्ल्यूएस असल्यावर नॉन क्रिमिनल, ईडब्ल्यूएस असल्यानंतर नॉन क्रिमिनलची गरज नाही, कारण ईडब्ल्यूएस म्हणजेच नॉन क्रिमिनल आहे. त्याला ईडब्ल्यूएस म्हणजे थोडक्यात उत्पन्न कमी असणारा गट. त्यामुळे नॉन क्रिमिनलची गरज नाही. तहसील ऑफिसला जर तुम्ही विचारलं ईडब्ल्यूएस काढले आता नॉन क्रिमिनल काढू का, तर शक्यतो ते तरतूदच नसेल माझ्या माहितीवर, तरतूदच नाही तशी. हा कुणाचा आधार क्रमांक जर काय असेल स्पेशल हे असेल ना, तर तसा मेसेज करा की समजा रिसिप्ट निघण्यासाठी काय अडचणी येतात. तसं असेल तर काही तज्ञांमार्फत ह्या क्षेत्रातले बाबा आपण करतो. तुमचा मोबाईल नंबर तर असेल, काहीतरी पुरावा असेल ना त्यावेळेचा फॉर्म भरला जातात. ज्याची काय एकदम अशी दुर्मिळ एखादी अडचण असेल ना, तर मला सांगा की बाबा काहीतरी त्याच्याकडे फॉर्म भरल्याचा. कारण ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरताना त्यावेळेस एक मेसेज तुमच्या मोबाईलमध्ये येत असतो. त्यामुळे त्या मेसेजच्या आधारे सुद्धा तुम्ही रिसिप्ट काढाल, त्या मेसेज सुद्धा उपयोग होऊ शकतो. मला असं वाटतं की ठीक आहे. ड्रायव्हरसाठी कोणती लाईन काय समजणार, ड्रायव्हरसाठी काय त्यांना सांगायचं. पुणे शहर तहसील ऑफिसला 2020चं एनटीसी मध्ये आज फॉर्म. एक काम करतो, तुमचं जे मेसेज येते ना सगळे मेसेज तुम्ही करून ठेवा. ते मेसेज बघतो, त्या मेसेजवर उद्या किंवा परवा मी फेसबुकला येतो. तुमचं सगळे मेसेज वाचतो, कागदावर लिहून काढतो सगळे मेसेज. त्या मेसेजवर पुणे शहर तहसील ऑफिस असं सांगण्यात आलंय की 2020 ईडब्ल्यूएस. मला समजा फास्ट ठीक आहे.
बाकी टेन्शन घेऊ नका, अभ्यासाची खूप चांगली प्लॅनिंग करा. तुमचं जेवढं प्रश्न असतील ना कमेंटमध्ये त्या सगळ्या प्रश्नांवर मी नोट करतो सगळं प्रश्न, आणि त्या प्रश्नांवर एकदा तुमच्या प्रश्नांवर उत्तर देण्यासाठी एकदा मी येईन. फक्त मला असं वाटतं की बरेचसे विद्यार्थी महाराष्ट्रातले कन्फ्यूज झाले आहेत. मला थोडं जाणवलं काय विद्यार्थ्यांचं कॉल आलं, तर मला असं वाटतं की 1%ही कन्फ्यूज होऊ नका. कारण तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमचा खूप चांगला अभ्यास झालेला आहे. आपल्या हातात जे आता महिना 1.5 महिना मिळाला त्याचा कशा पद्धतीने रिव्हिजन करायचं, कुठलं आपलं वीक पॉईंट येतं ते शोधा. आपलं ज्यावेळेस दर आठवड्याला तुम्ही टेस्ट देता, आपलं तुम्हाला सर्वांना माहिती की सह्याद्री क्रिकेट अकॅडमी बारामतीच्या फेसबुक पेजवर टेस्ट जर आठवड्याला टाकली जाते, ती टेस्ट पेपर घ्या आणि तुमचा स्कोर किती येतोय ते सांगा. 80 येतोय का 90 येतोय का 85 येतोय का 70 येतोय. मग त्या दृष्टीने अजून तुम्हाला कितीची गरज आहे, कारण 85 ते 90च्या वर तुमचा स्कोर येणं आता गरजेचं आहे. इथून पुढे जरी आता असेल तरी आता इथून पुढच्या 15 दिवसाचा अभ्यासाचा वेग वाढवा. 8-8, 10-10 तासापेक्षा जास्त अभ्यास कसा होईल याचा प्लॅन करा व्यवस्थित. अवघड घटक काढा, मायक्रो नोट्स काढा. समजा परीक्षेला जाता जाता वाचता येईल अशा मायक्रो नोट्स काढा. अवघड जे घटक वाटतात ना ते साईडला काढा, ते टॉपिक लिहून घ्या, काय काय अवघड वाटते ते. अशा पद्धतीने जर प्लॅनिंग केलं तर निश्चितपणे तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. संदिग्ध अजिबात होऊ नका. एकाच 10 जर रेशो असला तर तुमची तयारी, ज्याची स्ट्रॉंग तयारी येणार ना त्याला कसलीच अडचण येणार नाही. एकाच 10 असं नाही तर एकाच 5 असो. सुरुवातीला तर एकाच 5चाच रेशो ठेवला होता आपण, सगळ्यांनी थोडंसं आंदोलन केलं, निवेदन दिली म्हणून एकाच 10चा तर रेशो ठेवला, नंतर एकाच 5चा जर रेशो राहिला असता तर काय अवस्था झाली असती. त्यामुळे त्याच मला असं वाटतं की टेन्शन अजिबात घेऊ नका. एकाच 10 रेशो आहे, बेस्ट आहे. फक्त रिटर्नचा तुमचा जे स्कोर आहे नाही तो जास्तीत जास्त चांगला असला पाहिजे. तुमची एक वही जवळ बनवा की तुमचं काय वीक पॉईंट येतं. समजा गणितात मार्क गेली, प्रत्येक टेस्टचं अनालिसिस करा की गणितात समजा 10 गेली, मराठीत 5 गेली, बुद्धिमापन 2 गेली, जे काय जातात. आता गणितात जर समजा 10 गेली तर ती कोणत्या गणितात गेली, शेकडेवारीत गेली का नफा तोटात गेली का काळकामेवर गेली, ते अनालिसिस करा. त्यातल्या कुठल्या सब टॉपिकवर गेली, कुठला टाईप त्यातला तुमचा चुकतोय, असं जर मायक्रो अनालिसिस केलं ना परीक्षेपर्यंत तर काहीच अडचण येणार नाही. 1% टेन्शन घेऊ नका. लोक एमपीएससी यूपीएससी मोठ्या मोठ्या परीक्षा क्रॅक करतात. तुम्हाला पोलीस भरती क्रॅक करायची, स्पर्धा किती असली त्याचा अजिबात बागलबावा करू नका. हे 12 लाख हा क्रॉस फॉर्म भरलेल्यांचा आकडा आहे. त्यामुळे त्याची लय भीती घेऊ नका, कुठल्याच बाबतीची भीती घेऊ नका. शांत डोक्याने फक्त अभ्यासावरती पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करा. 100% विजय तुमचा आहे, लक्षात ठेवा. फक्त परीक्षेसाठी जी मानसिक स्ट्रॅटेजी असते ती बी बदला. कारण काय विद्यार्थी मी पाहिले की खूप अभ्यास करतात, परीक्षेच्या वेळेस मानसिकदृष्ट्या उगीच टेन्शन घेतात, संतुलन बिघडतात आणि त्यांना असं भास होतो की माझा अभ्यास झाला नाही, मला खूप अवघड वाटतंय, वाचलेलं कळत नाही. हे सगळं मनाचे खेळ असतात, लक्षात ठेवा. त्या बाबतीत तुम्ही जास्तीत जास्त म्हणजे अभ्यास तर करा पण कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित करा. कन्फ्यूज होऊ नका. आणि बाकी कन्फ्यूज करणारा मित्र असेल तर त्याच्यापासून लांब राहा आणि निश्चितपणे अभ्यास करा. सर्वांना चालू घडामोडीचं पुस्तक कधी येईल असं विद्यार्थी विचारतात. सह्याद्री क्रिकेट अकॅडमीचं काम झालेलं आहे पुस्तकाचं. ह्या 15-20 दिवसात ते पुस्तक येईल आणि त्याच्यावरचं काही मी फ्री बी लेक्चर तुम्हाला देणार आहे. चालू घडामोडीची सुद्धा टेन्शन अजिबात घेऊ नका. काय वेगळ्या काय घटना विचारल्या जाणार नाही, त्या ज्या रेग्युलर घटना असते. कारण पोलीस भरतीची पात्रता 12वी पास आहे. विनाकारण डीप मधील लय डिटेल मधले आकडेवारी वगैरे पाठ करू नका. मी त्यावेळेस बोलील चालू घडामोडीच्या संदर्भात. आणि चालू घडामोडीचं पुस्तक सुद्धा तुम्हाला उपलब्ध होईल. त्याची जास्त सुद्धा प्राइस नसणार आहे, पण निश्चित तुम्हाला ते फायदेच असेल. कारण त्यातलं जे फापट पसार आहे ते मी अजिबात घेतलं नाही चालू घडामोडीसाठी. जे महत्वाचं प्रश्न असतात, पुरस्कार असतील, नेमणूक असतील, त्या सगळं त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. ठीक आहे, सर्वांना पुन्हा एकदा मनापासून मी शुभेच्छा देतो. आणि जोरात अभ्यास करा. 10-10, 12-12 तास किंवा त्यापेक्षा जास्त अभ्यास करा. यश तुमचंच आहे, लक्षात ठेवा. कालावधी कमी आहे आणि त्या कमी कालावधीची वेगळी स्ट्रॅटेजी राबवा. रेग्युलर अभ्यास करण्याची स्ट्रॅटेजी समजा 6 महिने लॉंग पिरियडची वेगळी असती, पण आता ही शॉर्ट पिरियड आहे आणि शॉर्ट पिरियडची पूर्ण स्ट्रॅटेजी इतरांपेक्षा वेगळी राबवा. काय अडचण आली तर मेसेज आणि कॉल करा. तुमच्या जेवढे मेसेज येतात त्या सगळ्या मेसेजवर 100% मी उत्तर देणार आहे. त्या सगळ्या मेसेजला घेऊन एकदा मी पुन्हा फेसबुकला येणार. पुन्हा एकदा सर्वांना मनापासून खूप शुभेच्छा देतो. आणि घाई गडबडीत फास्ट प्रश्न जातात, त्यामुळे तुमचा प्रश्न वाचता आला नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण 100% मी पुढे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर देणार आहे. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.